आपण पाहताय दृष्टी आणि दृष्टिकोन. मी किशोर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रजासत्ताक दिन 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला. मी स्टेटस नव्हतं टाकलं व्हॉट्सअपला. बऱ्याच लोकांनी मला विचारलं की किशोर प्रजासत्ताक दिनाचं स्टेटस का नाही टाकलं. माझा त्या सगळ्या लोकांना प्रश्न आहे की फक्त स्टेटस टाकणं म्हणजे देशभक्ती आहे का? नेमकं राष्ट्रभक्तीची व्याख्या काय? आणि आपलं देशप्रेम, आपली देशभक्ती फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच उफाळून येते, बाकीचे दिवस काय? बरं, दुसरी गोष्ट, या 77 वर्षामध्ये आपण काय कमावलं याचा विचार केलाय का कधी? एक काळ असा होता ज्या काळामध्ये भारतीय लोकांना उपाशी मारावं लागायचं, किंबहुना अमेरिकेतून आलेला तो गहू खावा लागायचा. तो भारत आज जगाला गहू एक्सपोर्ट करतोय. इम्पोर्ट करणारा भारत जगाला एक्सपोर्ट करतोय. ही आपली 77 वर्षांची प्रगती नाहीये का? बरं, ठीक आहे. जगातली 4थी अर्थव्यवस्था झालोय, सगळ्यात मोठी. जगातली मोठ्या टॉप 5 जे सेना आहेत त्याच्यामध्ये आपण आहोत. एकेकाळी सायकलवरती आणि बैलगाडीमध्ये उपग्रह आणून लॉन्च करायचा धडपडणारा भारत आज इस्रो जगामध्ये सगळ्यात स्वस्त उपग्रह लॉन्च करणारा देश म्हणून ओळखला जातोय. इतकी आपण प्रचंड प्रमाणात प्रगती केलेली आहे. जगामध्ये इंजिनिअरिंग हब म्हणून ओळखलं जातो. ही 77 वर्षांची प्रगती नाहीये का? हो, निश्चित आहे. परंतु अटलजींची एक कविता आहे की त्याच्यामध्ये ते म्हणतात की जो पाया उसमें खो ना जाओ, जो खोया उसका ध्यान करे. अटलजींना नेमकं काय म्हणायचंय? आज आपण बघतोय 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपण नेहमी दुसऱ्या विकसित देशांशी तुलना करतो आपण आपल्या देशासोबत. ठीक आहे, हे सगळं मिळवलंय आपण. शून्यातून विश्व निर्माण केले. अगदी फिलिप्स पक्षासारखं इंग्रजांनी खूप लुटलं होतं आपल्याला, परंतु आज आपण त्यांच्या पण पुढे जाऊन बसलोय. हे नक्कीच आपलं 77 वर्षांचं यश आहे. परंतु जेव्हा बाकीच्या विकसित देशांसोबत आपण आपली तुलना करू लागतो त्यावेळेस या गोष्टीचा विचार भारतीयांच्या मनामध्ये येत नाही का की तिथले लोकांमधला सिव्हिक सेन्स आणि आपल्या लोकांमधला सिव्हिक सेन्स जमीन आसमानाचा फरक आहे. बाकी सगळी तुलना करतो. डॉलर इतका पुढे चाललाय, रुपया इतका मागे चाललाय, तिथले रस्ते बघा, इथले रस्ते बघा, तिथले सडक बघा, इथले सगळ्या गोष्टी बघतो. पण मी एक गोष्ट बघा म्हणतो, तिथले नागरिक बघा आणि आपण बघा. तिथले नागरिक नियमांचं किती काटेकोरपणे पालन करतात, तुम्ही करतात का? हा स्वतःला प्रश्न विचारा आणि मग आपल्या देशाची दुसऱ्या देशासोबत तुलना करा. तुलना करणे गैर नाहीये, परंतु केवळ तुलना करणं आणि गुणदोष काढणं याच्यामुळे विकास होत नाही, याच्यामुळे सुधारणा होत नाही. तर आपण स्वतःमध्ये त्यांच्याप्रमाणे बदल घडवून आणल्यामुळेच सुधारणा होतात. मला बोलायचं सिव्हिक सेन्स बद्दल. विचार करा, तुम्ही गुटखा पान मसाले खाऊन रस्त्यावर जिकडे तिकडे पिचकारे मारतात, ते लोक मारतात का? मग आपला देश घाण आहे याला जबाबदार कोण? विचारा स्वतःला. इतकंच नाही तर सार्वजनिक वाहतूक ही सर्वांसाठी आहे, त्याची आपण काळजी करतो का? तिथले लोक काळजी करतात, आपण करतो का? अरे साधी गोष्ट आहे, बाहेर सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही लघुशंकेसाठी जाता तुम्ही पाणी टाकत नाही. इतकी छोटी गोष्ट आहे, हा सिव्हिक सेन्सचा भाग आहे, हे सांगावं लागतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपण म्हणतो लोकांनी लोकांसाठी लोकांच्या माध्यमातून चालवलेली राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही आणि ती भारतामध्ये आहे. भारत रिपब्लिक राष्ट्र आहे. परंतु ज्यावेळेस मतदान करण्याची वेळ येते त्यावेळेस आपण उमेदवाराला कोणत्या दृष्टिकोनाने बघतो? जात, धर्म, भाषा, आणखीन काय असतं पॅरामीटर? पैसा. अरे तुम्ही पैसे घेऊन जर का मतदान करताय तर मग राजकारण्यांनी विकास करा ही अपेक्षा कोणत्या तोंडाने धरताय? तुम्ही विकले गेला आहात त्यांना. तुम्ही राजकारण्यांना प्रश्न विचारत नाही. ते लोकांचे सेवक आहेत याची जाणीव तुम्ही होऊ दिली नाही लोकांनी. की एकदा निवडून दिलं आहे याचा अर्थ ते आपले मालक आहेत, अशा प्रकारची वागणूक तुम्ही लोकांनी दिली, आपण सगळ्यांनी मिळून त्यांना. आणि म्हणून ते आज डोक्यावरती बसलेत.
दुसरी, त्याच्या पुढचं आणखीन जाऊन सांगायचं झालं तर बाहेरच्या देशामध्ये लोक मतदानासाठी बाहेर पडतात, आपण पडतो का? विचारा स्वतःला, मतदान केलंय का? मतदानाला किती महत्व देतो आपण? आणि मग तेव्हा 77 वर्षामध्ये ही जी आपण प्रगती केली ही फक्त एक छोटासा अंश आहे. 1947 पर्यंत भारत महासत्ताक व्हायला पाहिजे याच्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करतोय, अशा प्रकारच्या आणाभाका घेतोय. आणि ते पूर्ण करायचं असेल तर या सर्व गोष्टींवरती काम करावं लागणार आहे. ते करायला आपण तयार आहोत का? फक्त व्हॉट्सअप फेसबुकला स्टेटस लावण्याने जर का देशभक्ती दिसत असेल तर माफ करा, मला असा टेम्पररी देशभक्त व्हायचं नाहीये. आणि आता काल परवा एक छोटासा किस्सा सांगतो. काल परवा पुण्यामध्ये ते सायकलची मॅरेथॉन झाली, आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली. त्यावेळेस काय पुण्यातले रस्ते चकचकीत करण्यात आले. अख्खे खड्डे वगैरे सगळे रातोरात गायब, खोडरबर लावून एरेज केल्यासारखे. रस्त्यावर मोडलेल्या रेषा परत ओढल्या गेल्या. इतकं बारीक बारीक गोष्टी, ते बाजूचे सगळे ते कंपाऊंड वॉल, डिवायडर, या सगळ्या गोष्टी रंगरंगोटी करून अतिशय सुशोभीकरण केलं. कचरे रातोरात गायब. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपली सिस्टम ते करू शकते, पण करायची इच्छा नाही. किंबहुना नागरिकही फक्त इलेक्शन पुरतेच जागृत असतात आणि नेते सुद्धा इलेक्शन पुरतेच कर्तव्यनिष्ठ असतात. फक्त नेत्यांना सिस्टमला दोष देण्याचा अर्थ नाही, तो लोकांनी सुद्धा सिव्हिक सेन्स, राजकीय सामाजिकरण स्वतःचं करून घेतलं पाहिजे. सिव्हिक सेन्स जागृत केला पाहिजे. आणि आपण देशाचे नागरिक आहोत. आपण रोज शाळेमध्ये म्हणत होतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. मग देशावर प्रेम आहे तर देशाचे नुकसान तुम्हीच करताय ना. छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. एक गोष्ट सांगतो की छोट्या छोट्या चांगल्या सवयी ह्या मोठ्या क्रांतीची सुरुवात असतात. त्यामुळे स्वतःला चांगल्या छोट्या सवयी लावून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण विकसित भारताचे स्वप्न बघूयात. तद्वत स्वतःमध्ये जे काही गुण आहेत त्यांना विकसित करा आणि जे दोष आहेत त्याच्यावरती मात करा आणि चांगले गुण अंगीकारा. हेच मला वाटतं सगळ्यात मोठं देशभक्ताचं लक्षण आहे. आणि हे जे लोक अशा प्रकारे करतात की स्वतः मात्र लाच दिल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाहीत, स्वतः कुठल्याही नियमांचं पालन करत नाहीत, पण यांना नेते, सिस्टम इमानदार हवी आहे, त्या लोकांसाठी मला एक कवितेच्या 4 ओळी आठवतात. त्या सांगतो की गूंगे अचानक बोलने लगे कि हमें मधुर छंद चाहिए. गूंगे अचानक बोलने लगे कि हमें गाने को मधुर छंद चाहिए, पड़े पड़े खाने वालों को मीठे मधुर आनंद कंद चाहिए. मुर्दा चाणक्य कहने लगे कि जिंदा धनानंद चाहिए और बेमान वस्ती वालों को राजा हरिश्चंद्र चाहिए. आधी स्वतःमध्ये बदल घडवा आणि त्याच्यानंतर इतरांना सुधरवूया. एक लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून करा आणि मग आपण म्हणूयात की खऱ्या अर्थाने आम्ही राष्ट्रभक्त आहोत. त्याच्यासाठी सीमेवर जायची गरज नाही. तुम्हा सर्वांना झालेल्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. वंदे मातरम. पाहत रहा दृष्टी आणि दृष्टिकोन.